लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस पक्षातून विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची सर्वाधिक संख्या समोर आली आहे। एकीकडे काँग्रेसकडे इच्छुक वाढत असताना दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टीमधून सुद्धा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांमधूनच इच्छुक वाढत असल्याने बापूंच्या टेन्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लिंगायत समाजातील नेते आप्पासाहेब पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे। त्यामुळे दक्षिण मध्ये आणखी एका पाटलाचा उदय झाल्याचे दिसत आहे। लिंगायत समाजातील भारतीय जनता पार्टीमधील उदय पाटील हे सुद्धा दक्षिण सोलापूर मधून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे, परंतु उदय पाटील हे मोर्चे बांधणी करताना कुठेही दिसत नाहीत। असे असताना आता आप्पासाहेब पाटील हे इच्छुक झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे। दक्षिणचे 2 टर्म नेतृत्व करणारे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात त्यांचेच नगरसेवक इच्छुक झाले आहेत। यामध्ये माजी महापौर राजेश काळे, माजी सभापती मेनका राठोड आणि आता आप्पासाहेब पाटील, यामुळे भाजपमध्ये सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे। तसे पाहायला गेले तर आप्पासाहेब पाटील हे मूळचे माजी आमदार दिलीप माने यांचे कट्टर समर्थक, पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी दिलीप माने यांचा हात सोडून त्यावेळचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना जाऊन मिळाले आणि बाजार समितीची निवडणूक लढवली। विरोधात असलेल्या काँग्रेसने सुरेश हसापुरे यांचा त्यावेळी पराभव केला। दक्षिण विधानसभा मतदारसंघात हसापुरेंचे विरोधक म्हणून आप्पासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते। यापूर्वी आप्पासाहेब पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुद्धा हसापुरे यांच्या विरोधात लढवली होती। त्यावेळी हसापुरे यांनी त्यांना भीमाची वाळू चारली होती। आप्पासाहेब पाटील हे सुमारे 500 गाड्यांचा ताफा घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशा वावड्या उठू लागल्या आहेत। त्यांनी दक्षिण मधील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून काँग्रेसचे लिंगायत समाजातील नेते विजयकुमार हत्तुरे यांची ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। खरेच आप्पासाहेब पाटील हे निवडणूक लढवणार का? लिंगायत समाजाकडून भाजपकडून उदय पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने आप्पासाहेब पाटील यांच्या खांद्यावरून दुसराच नेता निशाणा तर मारत नाहीये ना, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून ऐनवेळी अप्पूचा पप्पू होऊ नये म्हणजे झाले बाबा। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।